मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी शिल्पा साळसकर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण निघालेलं आहे बाहेर फिरायला आणि फिरायला जायचे 3 ठिकाणं आहेत. तर ती 3 ठिकाणं कुठली कुठली आहेत ती तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार आहे. कुठलं मंदिर आहे, तिथलं वातावरण कसं आहे, खूप निसर्गरम्य वातावरणात ते मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि तिथे दर्शन वगैरे घेणार आहे. तिथलं दर्शन वगैरे कसं होतं, तिथलं आजूबाजूचं वातावरण कसं आहे, अजून 2 ठिकाणं कुठले एक्सप्लोअर करणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओवरती तुम्हाला शेवटपर्यंत राहायचं आहे. चला मंडळी, मग आता आपण निघूया. आपली गाडी आता एक 10 मिनटात पोचेलच. इथून आपल्याला स्टेशनला जायचं आहे. स्टेशनला आपली गाडी येणार आहे. तर आता आपण निघूया, चला. तर मंडळी, अशा प्रकारे आता मी, समीर आणि श्री आम्ही तिघे पण खाली आलेलो आहोत. समीर ऑटो बघायला गेलेला आहे. तो मला बोलला तिथून ऑटो मी गेटवरती घेऊन येतो आणि स्टेशनला मम्मी पप्पा, वहिनी आणि वहिनीची 2 छोटी मुलं ही गाडीने येऊन पोचतील. त्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे. तर आता आपण ऑटो घेऊया आणि आपला प्रवास सुरू करूया स्टेशनच्या दिशेने, कारण की गाडी आपली स्टेशनला येणार आहे. सो आता आम्ही काहीच वेळामध्ये स्टेशनला पोचू आणि तिथून मग आपला पुढचा प्रवास गाडीतून सुरुवात करणार आहे. तिथे आम्हाला ऑटो भेटलेले आहेत. आम्ही काही क्षणामध्ये स्टेशनला पोचू आणि तिथून मग आपला पुढचा प्रवास आपल्या गाडीने सुरू करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओवरती असेच राहा. तुम्हाला मी पुढचा प्रवास आमचा नक्की दाखवते आहे. तर इथे एवढे सकाळी निघाल्यावरती पण बघा, तुम्हाला ऊन दिसत असेल, किती ऊन लागतं आहे आणि बाकी वेळी मग काय होईल हालत तुम्हाला माहितीच आहे. सो आपण अशा प्रकारे आपला हा प्रवास आता गाडीत सुरुवात केलेला आहे आणि आपल्याला आज देवदर्शनाला जायचं होतं. देवदर्शनाला जायचं कारण पण असंच होतं, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल मंडळी, तर मी तरी सांगते, पण त्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. तर आज आमची ॲनिव्हर्सरी होती. झोपला आता, झोपला. बघू मला इकडे बघ, बघ इथे नमस्कार मंडळी. बोल, तू काकाला भेटला नाही? कुठे काका? काय नाही केलं. दिले बस का? हाय-फाय काय काय हाय-फाय बस 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 हा हा हाच तो मुलगा खूप मस्ती करतो.
येऊन जायला येऊन तुझा आली बाई येऊन जायला येऊन मोबाईल मध्ये तर मंडळी आपण अशा प्रकारे 2 ते 2.5 तास प्रवास करून म्हणजे भरपूर ऊन होतं. सकाळी 10-10:30 वाजलेले होते आणि आपण पोचलेलो आहोत 11 वाजता. तरी पण खूप ऊन लागत आहे आणि आपल्या ज्या मेन स्थळी आपल्याला यायचं होतं तिथे आपण येऊन पोचलेलो आहे. म्हणजे आपण एकविरेला येऊन पोचलेलो होतो. एकविरेच्या पायथ्यावरनं आपण आपला प्रवास चालू केलेला होता चढण्यासाठी. सकाळचे 11 वाजलेले असले तरी भरपूर ऊन होता. कारण की आज आपण हे देवदर्शन करण्याच्या पाठचं रिझन म्हणजे कारण किंवा इथे येण्याचं मूळ कारण तुम्हाला माहिती असेलच. कारण की आज माझ्या आणि समीरच्या म्हणजे आमच्या दोघांच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. तर हा 14वा वाढदिवस होता. तर म्हणून आम्ही दोघंजणी ठरवलेलं होतं आज देवाचं दर्शन घ्यायचं, देवीचं दर्शन घ्यायचं होतं. दरवर्षी आम्ही ॲनिव्हर्सरीला म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही कुठल्या तरी देवदर्शनाला जातो. सो आज आम्ही इथे आलेलो होतो. खूप गर्दी, अफाट गर्दी होती आणि जवळजवळ आम्हाला लाईनीमध्ये 3 ते 3.5 तास लागलेले होते. तर आणि आम्ही येताना सोबत मी माझ्या मम्मीला आणि पप्पांना दोघांना पण घेऊन आलेली होती. कारण की त्यांनी कधी इकडे आले नव्हते म्हणजे एकविरेला आले नव्हते, एकविरेचं दर्शन घेतलं नव्हतं, इकडचं मंदिर कधी बघितलं नव्हतं. तर माझी पण खूप इच्छा होती की मी सोबत त्यांना घेऊन जावे. कारण की म्हणजे आपण दरवर्षी मित्रांसोबत म्हणा किंवा आपल्या ऑफिसच्या फ्रेंड्स लोकांसोबत किंवा आपली अशी पिकनिक छोटे मोठे काढत असतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपण फिरतच असतो. पण आपल्या आईवडिलांनी लहानपणापासून आपल्यासाठी जे कष्ट केलेले असतात त्याचं बोलतात ना परतफेड म्हणून आपण काय देऊ शकतो, तर आपण त्यांना सुख देऊ शकतो, समाधानी करू शकतो, समाधान देऊ शकतो. तर ते आपण कुठल्या गोष्टीतून देऊ शकतो. फक्त तुम्ही म्हणाल की खाणं-पिणं द्या, सोनं द्या, कपडे-लत्ते द्या. ह्या गोष्टीतून त्यांना समाधान किंवा सुख असं नाही मिळत. त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जा, देवदर्शन करा, त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना बरं वाटेल. कारण त्यांनी राब काबाड कष्ट केलेले असतात लहानपणापासून, आपल्या लहानपणापासून आपल्याला मोठं होण्यासाठी, आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी किंवा चांगला नोकरीधंद्याला लागण्यासाठी की आपला तो प्रवास खूप खडतर झालेला असतो. त्यांनी पण खूप काबाड कष्ट करून आपल्याला हे दिवस दाखवलेले असतात आणि हे चांगले आपले दिवस त्यांच्यामुळे आपल्याला आलेले असतात. हे कधी आपण विसरायचं नसतं. त्यांना कधी सोडून आपण कुठे जायचं नसतं. ते आपल्यासोबत असेल तर आपण जग जिंकल्यासारखं असतं. सगळे देव सगळे बोलतात ना महात्मा आपल्यासोबत असतात. आई वडीलच हे आपलं जग असतं, हेच आपलं देव असतं. तर कुठेही जाताना आपण त्यांना सोबत घेऊन म्हणजे त्यांना घेतल्याशिवाय मी तर कधी कुठे जात नाही. तर अशा प्रकारे आमचं हे दर्शन झालेलं होतं.
कसे करून आम्ही 3-3.5 तास लाईनीत लावल्याच्या नंतर फायनली आमच्या दर्शनाची वेळ झालेली होती आणि आम्ही दर्शन छानपैकी मस्त घेतलेलं होतं दर्शन. आणि दर्शन घेऊन मग पुन्हा आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालेलो होतो. जवळजवळ आम्हाला दर्शन घेऊन बाहेर पडायला 3-3:30 वाजलेले होते आणि आम्ही मग आमचा परत परतीचा प्रवास चालू केला. खाली उतरलो पायथ्याजवळ आणि म्हटलं काहीतरी थोडंसं खाऊन घेऊया कारण खूप गरम होता. मग आमचा सेकंड स्पॉट जो होता तर तो होता माप्रो गार्डन. तर माप्रो गार्डनला आम्ही आलो आणि तिथे आम्ही काहीतरी थोडंसं म्हटलं स्नॅक्स किंवा जेवण वगैरे करूया. तर तिथे आम्ही थांबलो आणि तिथे थोडंसं जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आतमध्ये गार्डनमध्ये पण भरपूर फिरलो. तर खूप सुंदर असं हे गार्डन आहे. मला तर खूप आवडलं. मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही पण एकदा इथे जाऊन या. खूप सुंदर आहे. इथलं फूड पण मला खूप आवडलं. नेचर पण आतमध्ये खूप छान आहे. मुलांना खेळायला पण खूप सुविधा आहेत आतमध्ये. तर तुम्ही पण एकदा नक्की तिथे व्हिजिट करा. तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ खूप सुंदर आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपला आता घरच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण देवदर्शन छान आपलं झालं. थोडासा वेळ झाला म्हणजे थोडी आपल्याला गर्दी मिळाली. जवळजवळ 3-3.5 तास आपले तिथे गेले होते. त्यामुळे आपण 2च स्पॉट केले. तिसरा स्पॉट मी स्किप केलेलं होतं कारण सगळे खूप दमले होते दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहून. तर त्यामुळे आम्ही तो स्पॉट कॅन्सल केला आणि घरच्या प्रवासासाठी पुन्हा निघालेलो होतो. आणि इथे मी काही फोटो काढलेले होते ते तुम्हाला मी शेअर करते आहे. तिथे पुढे तुम्ही बघा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे जसे छान छान व्हिडिओ डेली बघायचे असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती सगळ्यात त्याचं आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर मंडळी आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओसोबत. चला मंडळी, बाय.